नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भाजपाचे अध्यक्ष JP नड्डा यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. यातच आता भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातून बड्या नेत्यांचे नाव पुढे येत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस JP नड्डा यांची जागा घेऊ शकतात असे मानले जात आहे. तर लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपाला अपेक्षित विजय मिळाला नाही, म्हणून फडणवीस यांनी सत्ता केंद्रातून बाहेर पडून पक्षाचे काम करण्यासाठी मागणी केली होती. यावेळी फडणवीस यांनी राज्याचे प्रदेशाध्यक्ष पद मिळण्याची अपेक्षा होती, परंतु केंद्रीय नेतृत्वाने एवढ्यात सत्ता सोडू नये असे समजवत फडणवीस यांना त्यांची भूमिका मागे घेण्यास लावली. राज्यातील सरकार चालवण्याच्या त्यांच्या महत्त्वाची भूमिका आहे. तर भाजप अध्यक्षपदासाठी फडणवीसांचे नाव चर्चेत असल्याची बातमी समोर येत आहे. तसेच फडणवीस यांनी यापूर्वीही पक्ष संघटनेचे काम केले आहे. मुख्यमंत्री ते राज्यातील गेलेल्या सत्ता परत आणणे यामध्ये फडणवीस यांनी खेळलेल्या चाली यामुळे ते चर्चेत आले होते. यावेळी अध्यक्षपदासाठी फडणवीस स्पर्धेत असल्याचं नेत्यांनी सांगितलं आहे. तर विशेष म्हणजे फडणवीसांचे शहा आणि मोदींसोबत चांगले संबंध असल्याचे मानले जात आहे. फडणवीसांचे संघचालक मोहन भागवत यांच्याशी सुद्धा चांगले संबंध आहे. शिवाय फडणवीस संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरचे आहेत. तसेच RSS आणि भाजपात अध्यक्षपदावरून मतभेद होते, मात्र फडणवीसांचे नावावर दोन्ही गट सहमत आहेत. नागपूर आणि महाराष्ट्रातून यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपाचे अध्यक्ष राहिले आहेत. तर फडणवीसांनीही पक्ष संघटनेसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावेळी फडणवीसांना अध्यक्ष केले तर अनेक फायदे भाजप पक्षश्रेष्ठींना दिसू शकतील. तर मित्रांनो, फडणवीसांच्या विरोधात मराठा आंदोलकांमध्ये रोख आहे. तर लोकसभेला याच वातावरणामुळे फटका बसला होता. तर फडणवीसांचं जर केंद्रात घेऊन जर रोख थांबला तर फडणवीसांपूर्वी महाराष्ट्राचे विनोद तावडेंचे नावसुद्धा चर्चेत आले आहे. आपल्याला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.